हॅलो. हा नमस्ते. नमस्कार मॅडम, बोला. म्हटलं ते पाऊच होते ना जो आपलं पुण्याचं काय बोलताय? नशामुक्तीच्या पुड्या होत्या ना हा, दोन त्या. नशामुक्तीचं औषध बरोबर घेतलं. हा तर मग एक पुडी संपली ती. हा. पण मग ते ज्या दिवशी घेतली ते पुडी दिली एखाद दिवशी विसरून म्हणजे काही कामानिमित्त बाहेर तुम्ही नाशिकवरून बोलता ना? दिली. हो हो ना. चिपळूणला काहीतरी तुम्ही दिलं होतं ना ते? हा व्हिडिओ पण टाकला होता. हा. तर मग ते एक पुडी म्हणजे संपत आली, थोडीशी बाकी आहे. तर मग ते ज्या दिवशी दिले का त्या दिवशी नाही पेत आणि ज्या दिवशी दिले गेले नाही का त्या दिवशी पी घेतो. म्हणजे आता जे मग औषध ते दिलंय तुम्हाला, दोन टाइम द्यायचं का ते? ऐका, ज्या दिवशी दिलंय म्हणजे समजा ते आता नशामुक्तीचं औषध मी पाठवलेलं, तुम्ही ज्या दिवशी कशा प्रकारे देता त्यांना आता? म्हणजे सूप वगैरे असं त्याच्या ह्याच्यात. अच्छा, मग तुम्ही ज्या दिवशी देता त्या दिवशी पियत नाही तो? हा बिलकुल पियत नाही. म्हणजे त्याला काही कसं एकदम फ्रेश येतं. ज्या दिवशी औषध देतो त्या दिवशी पियत नाही. आता कसं आहे माहिती आहे का मॅडम, हे तुम्हाला गॅप नाही करायचंय, तुम्ही गॅप करताय बरोबर? गॅप होऊन जातो. मग किती दिवसात रिझल्ट भेटला याचा? मग ती एक पुडी मग कंटिन्यू करू का ती? हो. किती दिवसात रिझल्ट भेटला तरी? ते बरेच दिवस 2 महिने झाले असेल. 2 महिन्यात रिझल्ट भेटला? हा, पण एखाद्या दिवशी असं दिलं जात नाही ना, कसं लग्नाला. नाही, मी तुम्हाला काय बोललो, नाही मी मागेच बोललो, हे औषध जे आहे ना ते तुम्हाला कंटिन्यू त्यांना द्यायचं आहे. हा, कंटिन्यू द्यायचं आहे, गॅप नाही पडला पाहिजे. एक 3-4 महिने कंटिन्यू द्यायचं आहे. आता ते औषध देता आणि लगेच रिझल्ट भेटतो, मग ते कंटिन्यू करायचं आहे. रिझल्ट म्हणजे काय वाटतं त्यांना? तरी मळमळ वाटते? नाही काहीच नाही, एकदम म्हणजे ऑटोमॅटिक इच्छाच होत नाही. हा, आणि म्हणजे असं त्याचं काही म्हणजे असं त्याला काहीच नाही होत, असं त्याला त्रास वगैरे काहीच होत नाही. वय किती आहे त्यांचं? असं दररोजचं जेवण सारखं वाटतं. वय किती आहे त्यांचं? त्याचं का बस 30 आहे. 30 वय. माझा तुम्ही हेच विचार करा ना, की ज्या दिवशी आपण औषध देतो त्या दिवशी तो दारू पित नाही, म्हणजे ऑटोमॅटिक इच्छाच होत नाही त्याची नशेची. मग इच्छाच होत नाही ना, बरोबर? हेच औषध तुम्ही कंटिन्यू घेत द्या, आणि ज्या दिवशी देत नाही औषध ते आपलं त्यांना, तर ते जातो प्यायला. मग तेच औषध आहे की त्याच्या माइंडवर इफेक्ट करतो ते औषध, म्हणजे इच्छाशक्ती होत नाही त्याच्याने दारू प्यायची. परफेक्ट काम करतो. आता कसं बोललात, मग तेच गोष्ट बोलतो तुम्हाला, गॅप करू नका. मी औषध तुम्हाला ज्या दिवशी पण दिलं त्या दिवशी पण तेच म्हटलं की गॅप नाही झाला पाहिजे सध्या तरी. एक 3-4 महिने कंटिन्यू करा. नाही ते काम करतो म्हणून मी विचारलं. तर ती एक पुडी दिली गेली. 2 टाइम द्या पाहिजे, 2 टाइम पण चालू केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. हो, म्हणजे रात्री 2 टाइम द्यायचं. सूप मधून देता की भाजीत नका देता? म्हणजे कुठली काळी भाजी वगैरे असं, म्हणजे त्यामधून तर नाही दिलं जात. नाही नका, जास्त करून सूप वगैरे असं असेल ते. सूप पाऊच म्हणजे येतं ना सूपचं कुठलं पाऊच? ते मिरीवालं नाही असतं ते तडकावालं, ते काळं असतं बघा. नाही पण सूप डेली पितो? डेली सूप पितो का भाऊ? नाही तसं काही कुठल्याही भाजीमध्ये पण भाजीमध्ये देता ना, म्हणजे बदलून कधी म्हणजे सूप कुठल्याही जेवणातून देता ना, असं मी तेच विचारतो. कुठल्याही जेवण. भाजीतून फक्त गोड्याच्या दिसून पडतं ते. गोड याच्यातून थोडीशी गोडची चव कमी. लाल भाजी असं टमाट्याची वगैरे. म्हणजे पण काही नाही लक्षात येत, कुठल्या याच्यात लक्षात नाही येत. आता तुम्ही जे देता औषध म्हणजे असं येऊन जातील. म्हणजे चव पण एवढं नाही वाटत, मॅच होऊन जाते त्याच्यात. जी वस्तू टाकली त्याच्यात मॅच होऊन जाते. मॅच होऊन जाते ना. तोच विषय. मग ती देऊन टाकते कंटिन्यू. 2 टाइम द्या मग. ठीक आहे. हो, थँक्यू.